माय मोगाचो येवकार खबरो सांगता जवाहर. सुरवेक हेडलायन्स. सांगोळडा पंचायत क्षेत्रातली 12 बेकायदेशीर घरां मातये भरवण. कोमुनिदादची कारवाय. एकल्यान स्वताक लासून घेवपाचो केलो यत्न. जखमी हॉस्पिटलात. पिडेस्तांनी काढलो राजकीय फुडाऱ्यांचो फोग. शुक्रारा राती कडेन म्हापसा आनी पणजे जाले अपघात. कोणाक जाली ना दुखापत, पूण येरादारी उरली आडावन. कासाक गेल्ले कडेन काळखात पेटयलो फार, पूण जनावरां बदला मनशाचो घेतलो बळी. काणकोण खोलाची दुखेस्त घडणूक. कासाक गेल्ले सगळ्यांक अटक. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. बार्देश तालुक्यांतल्या सांगोळडा पंचायत क्षेत्रांतलीं 12 बेकायदेशीर घरां मातये भरवण केली. कोमुनिदादेन कागाळ केल्ल्यान हायकोर्टान ही घरां उडोवपाचो आदेश दिल्लो. एकल्यान स्वताक लासून घेवपाचो यत्न केलो जाल्यार सगळ्यांचे संसार उक्ताडार पडिल्ल्यान पिडेस्तांनी राजकीय फुडाऱ्यांक दोश दिला. मेरा लड़का अभी गया मेरा लड़का पेट्रोल पी के उधर हॉस्पिटल में एडमिट हुआ है. अभी मेरा लड़का को कौन देखेगा? हाथ पैर गिर रहे थे, कुछ भी हम लोग कर सकते, हम लोग पूरा बर्बाद करके गए हैं. एक एक रुपए इकट्ठ करके मैं घर बनाया, लाखों डाल के घर बनाया. वही घर का काम करके पति मर गया. मैं ना कितना सालों में झोपड़ी में था, 5 साल हुआ. मैं एक रुपए इकट्ठ करके मैंने घर बनाया. वो भी जट से उकड़ के ऐसा डाल के गया उन लोग. अभी मेरे को कौन भी नहीं बनाने के लिए 40 साल लग गए, लेकिन उनको तोड के जाने में 40 सेकंड भी नाही लगा. म्हणजे आवय मेल्ल्या तसं सादर आसाली तितल्यापासून म्हाका दुख जालें नासलें. पूण आयज बे घरा पोवत इतलें म्हाका दूख जाला पळय, तितलें म्हाका आमच्या लायफान अजून म्हाका दूख जावंक नासलें. कारवाये वेळार थळावी बायलां पुलिसांच्या आंगार गेली. एकल्यान तर घर मोडला म्हण आंगार पेट्रोल रोखून स्वताक लासून घेवपाचो यत्न केलो. थळाव्यांनी खर प्रतिक्रिया उक्तायतना पक्षपातीपणाचो आरोप केला. कांय फुडाऱ्यांनी खंय कोटी दिवपाची घोशणाय केल्ली, पूण खंयचे कडेन कांय ना. ल्हान घर उबें करपाक 4 वर्सां लागली. 40 सेकंदात मातये भरवण केली खंय. थळाव्यांचे उतफरके. माझं डॅडी पॅरलायज आहा, सो आमच्या घरान खूबशे प्रॉब्लेम आहा. हांव आनी म्हाजी आवय जोडपी. हांवें नर्सिंग केला, हांव काम करता, बट म्हाजो डॅडी पॅरलायज आहा. इतले सगळे हेंच्यांनी नाटक क्रिएट केला, तरी आमकां लायट ना, नळ ना, घर काडला. हेंच्यांनी काय हेल्प करिना. वोटिंगाच्या टायमार सगळीं म्हणटा वोट दिया, सगळे करतले, आतां करतले, मागीर करतले. वोटिंग घेतले उपरांत कोण येना हांगा पळोवपाक. आणि सामान काडटना सुद्दां आमी पुलीस सुद्दां आमच्या वांगडा कॉपरेट करना. आमचे ती एक सांगल्यार आमी ती आमकां एका फुडली सांगता. कशें आमी कितें करपाचें? आमच्या घरान आतां पेशंट आहा, त्या पेशंटाक खंय दवरपाचें, आमी वॉशरुमाक खंय वचपाचें, पेशंटाक वॉशरुमाक खंय धाडपाचें, हें तुमकां गोवोरमेंटाक कळना. गोवोरमेंट म्हणटा बेटी बचाव बेटी पढाओ. आतां कितें करता गोवोरमेंट? आतां खंय न्हिदला गोवोरमेंट? आतां मोदीक कळना आनी सीएमाक कळना. वोटींग जाय त्या टायमार सगळीं येता, आतां कित्याक कोण येयना? आमकां जाय न्हू आतां येयल्लें. आतां MLAक याद येयना आमची? वोटिंगाच्या टायमार आमची MLAक याद येता. आतां खंय न्हिदला आमचो MLA? वी नीड अ MLA टू बी हियर. सामान काढता असलेले, काढून सगळे एकट्यान करून खंय तरी दवरता असलेले. हे आता मोडून गेले. आता कितें म्हणून करतले? 2000-3000 रुपया जोडटा. भुरग्यांचे पळयतले कितें, आमचे पोटाचे पळयतले कितें, घराक भाडे दितले. 15,000 मागता. 15,000 आमी जोडटा एक म्हयन्याक. कितें म्हणून करतले? आमचे मुस्लिम लोकांक रूमय दिना आमकां. एक घर असले जाल्यार कोणी मुस्लिम लोकांक आता इतले घरा मोडला आमकां रूमय दिना. रूम मेळटा आमकां आतां. आमी कितें जोडटले आनी भाडे कितें फारीक करतले आमी? हांव एक घरांतलो एकलो मनीस. ताची बायल भुरगीं सगळीं आतां रस्त्यार पडिल्ल्या. काल आमचे ते सगळे मोडून घातला तेंच्यांनी. ना आमकां कोण एकलो पासून आदाराक कोण एकटो पासून पावोंक ना. ना कोणेन कितें हाडून दिवंक ना. एकूच मनशान हाडून दिल्ले तेच जेवण आमी जेवन आतां हिंगा रावलेले आहा सगळे जाण. आनी तेजे हितून पयलें जाल्यार आमकां कोण आतां आदाराक फुडें कोणूच येवंक ना. आजून पर्यंत कोण येवंक ना. हो आमचो वॉर्ड मेंबर, वो येवन आमकां पळयता. हेजे शिवाय आनी कोणूच येवंक ना. केदार पासून येवंक ना आमच्या आदाराक लागून. ना पर्सनल ते रातचे ते थिंगा आसले, तेंचें जेवण कितें, खावण कितें, तेंकां चाव कितें, ते कितें करता आसतले हें म्हणून तर एक फाटी तर तेंच्यांनी विचारूंक जाय आसलें. राउंड मारून गेल्या. तरी हेंच्यांनी सकाळीं आमचेर एक घातलो तेंच्यांनी की आमी तेंचे घरार फातर मारला म्हणून घातले तेंच्यांनी. म्हाका
आपूण त्यांनी सांगले म्हाका तुम्ही फातर मारले मरे राती कितले सांगून पासून हांवें म्हणलें सर कोण ना सर हांव फुडल्यान आहलो म्हणलें ते भाडकार कसले ते आमकां खबर आहा सर म्हणलें आमी हिंगा रावलेले मनीस धाकटेसून व्हडले जाले आतां म्हाका 46 एज हांव तेन्ना हांव जाल्लो हिंगा म्हाजे भुरगीं जाली हिंगा आनी हे लोक भाडकार ते करताले मस्तेपणा आनी घालताले पुलिसांक सांगून आमकडे एक खियो मारल्यान आमकां इतले त्रास करताले आतां बी ते खेळ्ळे कितले त्रासान आमी भोगला ते आमकां खबर आहा तरी ते आमी कितें कितें करून आमची केस इतले फुडें वयतले म्हणून आमी इतले चिंतूंक नासले लाद देर्रे पेन आमची केस भायर पडली दिल्लीक तेका लागून आमी थिंगा खंय शेणले कळ्ळे जालें लेकीन दिल्लीन ते केस धाडलेले पळय ते कितें फॉल्ट धाडूंक ना तेंच्यांनी तांकां सांगलेलें की तुमी तांकां खंय तर फोन तांकां दिया गव्हर्मेंटीक लेकीन ते करूंक ना भाडकारांनी मानूंक ना मेन उरतोर ते भाडकारांनी मानूंक ना हांव आहलो ते मिटिंगेक हांव स्वता आहलो सराच्या वांगडा ते मिटिंगेक हे भाडकारांनी कशेंच मानूंक ना हांव म्हणटालो हे भाडकारांक तर तेंचे धोरीन न्हू रावता हिंगा एक कुसलेले घरान भाडकार 15 बोंगले बांदून दवरलेले वयर दोंगरार 15 एक आनी दोन 15 बोंगले बांदून दवरलेले आनी हे गरिबांक हे तसं 50 मिटर माथ्यावर 49 मिटर आहलो जागो कोणाचो 100 मिटर जागो नाहलो 50 आहलो कोणाचो 60 आहलो आनी कोणाचो 100 मिटर नाहले 2000चे भितर 18-17 जे भितर हे सगळीं घरां आहली कोणाचो 100 मिटर जागो नाहले हे खंय तर पयले जाल्यार हे भाडकारांनी आमचेर खूब व्हडलो अन्याय केल्लो हा सामान काढता असलेले काढून सगळे एकट्यान करून खंय तरी दवरता असलेले हे आता मोडून गेले आता कितें म्हणून करतले आडकाडाक आसपाक 2000-3000 रुपया जोडटा भुरग्यांचे पळयतले कितें आमचे पोटाचे पळयतले कितें घराक भाडे दितले 15,000 मागता 15,000 आमी जोडटा एक म्हयन्याक कितें म्हणून करतले आमचे मुस्लिम लोकांक रूमय दिना आमकां एक घर असले जाल्यार कोणी मुस्लिम लोकांक आता इतले घरा आमकां रूमय दिना रूम मेळटा आमकां आता आमी कितें जोडटले आनी भाडें कितें फारीक करतले आमी गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर आणि भक्तीपै बाळगी. शुक्रारा रातच्या वेळार म्हापसा आणि पणजे दोन कडेन 2 अपघात जाले. बरें म्हण बरें या अपघातात कोणाक दुखापत जाली ना, पूण कांय वेळा खातीर येरादारी मात आडावन उरली. साईड लाईट मारूंक ना सडनली टर्न घेतला हे सायडीच्या वयता ती गाडी तो सडनली टर्न घेतला जाल्यार माझी गाडी लागची ना विदाउट सिग्नल साईड लाईट मारला तरी माझी डिस्टन्स आहे हिंगात लागल्या पण हिंगात लागला गाडी तो पुढे गेला हिंगात लागला गाडी माझी ते थंय लागूंक ना गाडी हिंगात लागला थंय लागूंक ना गाडी कळले न्हू हांगाच लागला बाबा गाडी पळय हिंगात बस टर्न घेता जाल्यार हिंगा लागची ना गाडी गाडीला आवय लागला सिग्नल दिवंक जाय सायड केला जाय तो स्ट्रेट घेवंक जायना ते ट्रॅफिक रूल जाणा हांवूय जाणा कळ्ळें मरे तुवें सांगला का ती गाडी खंय आसली ती आसली गाडी लागला तेन्ना कळ्ळें मरे हय लागला टर्न घेता तेन्ना तो सिग्नल घेवंक जाय मरे टर्न घेता तेन्ना तेणी सिग्नल घेवंक जाय भितर घेयना जाल्यार स्ट्रेट वचोंक म्हाका. राज्यात ल्हान व्हड अपघातांच्या प्रमाणात वाढ जायत आसा. चडशा अपघातांनी कितल्याशाच जाणांचे जीव लेगीत गेल्यात. शुक्रारा राती कडेन म्हापशेच्या गांधी सर्कला कडेन कदंबा बस आणि अर्टिका गाडये मदीं अपघात जालो, जाका लागून कांय वेळा खातीर ट्रॅफिक आडावन उरली. पळयात. पणजी मार्केटा कडेन जाल्ल्या अपघातान गाडयेन लायटीच्या खांब्यांक धपको दिलो. गाडयेचें लुकसाण जाला, पूण कोणाक दुखापत जावंक ना.
गोवा 365 खातीर सुभाशीश गोवेकार, नितीक्षा गांवकार, समरिता खणगांवकार आणि सानिका नागवेकर. घेऊया एक लहानसं विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. काणकोण खोला इप्रीत घडले. राती कडेन कासाक गेल्ल्या खुशाली वेळीपाक आर्माची गुळी लागून त्याचो जीव गेलो. कासाक कायदेशीर बंदी आसा. हांगा प्राणी न्हू, कासाक गेल्ल्यांनी आपलेच मनशाची शिकार केली. फार पेटोवप्याक पुलिसांनी धरला. बाकीच्या कासकारांची कारवाय चल्ल्या. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. हातूंत पळयतात की एक सिजन कसलें कॉमेस जालें. ह्या सिजनाचे ते भशेन जनावर आसात ही खंय ते रानांतल्यान भायर येतात आनी एक काजू जाले, आमी जाले ही खावपा येतात आनी ह्या खावपा हेजोच फायदो घेवन खंय तरी भोंवणी चालू करतात. ह्या कासा वयतात. ह्या भोंवणे साकून येता आसतना वायट इन्सिडेंट जाता. हेय तुमकां आमी दाखयतात. हो इन्सिडेंट जो आसा हो खोला हांगा जाले कडेन आसा आनी खोला काणकोण हांगा पयर एक इन्सिडेंट जालो की भोंवणे गेले कडेन दुकर म्हूण समजून मनशाक दुकर केलो आनी तो जो आसा वो एक्सपायर्ड जालो. हांगा खंय तरी हे एकूय इन्सिडेंट अशें करून पयर बेनोड्या बाळ्ळे हांगाय जालो. तोय मनीस सामको सिरियस आसा. अशें करून हे इन्सिडेंट जातात. हेजेर खंय तरी बंदी हाडपा जाय. One Shabu Vedip, who is a 65 years old person from Khoda, from his own locality, who had gone along with them, and he has confessed that it was his by his accidental mistake that bullet got fired, which pierced his the hand of Kushali and also went into the armpit, and because of which his lungs and heart got damaged and collapsed on the spot. He has been taken on 7 days police custody remand by the GMFC, and from him we have recovered one illegal weapon also. Now even this Kushali was holding the weapon. Amka on 7th of April in the evening at 3:30 we received a phone call from hospital in Margaon, SDH hospital Margaon, saying that one person by name Kushali Vedi of Khola has been brought as a case of gunshot injury and he has been declared dead. So the incident had occurred between 12 to 2 p.m. at Kankon. So now when we swung into action, then we came to know that all this, there was some festivity rituals of following of this temples on 7, that's called Boni. It's like basically आमी कोंकणीन म्हणटा रातचे गेलेले कास आनी दिसाचे गेले जाल्यार भोवणी. So सगळे lot of people had gone, and in that bargain his Kushali Vedi received a gunshot injury. Now गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि निखिल जल्मी. म्हापसा बोडगेश्वर शेतकार संघटना, शेतकार समिती आणि थळाव्या शेतकऱ्यांनी आयज परत सरकारान म्हापशेकारांच्यो शेत जमिनी ताब्यात घेवपाक खर विरोध केलो. आयज संजय बर्डेच्या फुडारपणाखाला म्हापशेच्या शेतकारांनी नॉर्थ गोवा पीडीए कचेरेत आपली हरकत नोंदयली. पळयात शेतकऱ्यांचे म्हणणे. गोवात नॉर्थ गोवा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी गट धरून म्हापशेकारांची शेतां ही डाऊन टाउन प्लॅनिंग स्किमीच्या अंडर घेवपाची आयज ऑलरेडी गॅजेटीन डिक्लेअर केलेली आसा. एका लागून आमी आयज एनजीपीडीएन येयल्ले सांगपाक की ही स्कीम आमकां टोटली नाका म्हणून. तर म्हापशेच्या आमदाराक खंयच्या शेतकऱ्यांक कॉन्फिडन्सान घेनासतना ही स्कीम तयार केल्या. तर आयज ही स्कीम तयार करता आसतना आमी प्रत्येक गोंयकाराक उगडास करून दिता आयज की 2,40,000 स्क्वेअर मीटर जागो हो जो कोण स्कीम करतलो, रस्ते करतलो, गटरां बांधतलो, ताका 2,40,000 स्क्वेअर मीटर कमर्शियल करून दिलेली आसा. एज पर प्लॅन तेजेकडे प्लॅन जो आहा त्या प्रमाणे. आणि टोटल एरिया 12 लाख 11 लाख 11.5 लाख स्क्वेअर मीटर जागो गव्हर्नमेंटान घेवपाचो केलेलो आसा. भितरलो फक्त 3,90,000 स्क्वेअर मीटर जागो हे आमच्या शेतकऱ्यांक दिवपाचो केलेलो आसा. बाकीचो हो जागो तेंच्यांनी दवरपाचो केलेलो आसा. म्हणून आमी तांकां स्ट्रेट अवे सांगला की ही स्कीम आमकां नाका. खंयचो शेतकार भितर सॅटिस्फायड ना
आणि हांव ह्या माध्यमांतसून सरकाराक उगडासून करता, जो आयज म्हापशेचो आमदार बाब फ्रांसीस डिसोजा फाटल्या दिसांनी ही स्कीम तयार करपाक केल्लो आणि तेणी त्या बोडगेश्वरान तेचे दाणो मारलो आणि मनोहर पर्रीकाराचे सुद्धा दाणो मारलो आणि ताका दाखोवन दिले की हांगा हे तुम्ही करूंक फावना. तरी आसतना म्हापशेचो एमएलए आयज यंग एनर्जेटीक म्हणटा आणि आयज यंग एमएलए जो म्हणटा न्हू ताका उगडास करून करता की तुझ्या डोंगराचें घर आसा, तुझ्या डोंगराच्या सायडीक तू स्लम एरिया दाखयलेली आसा आणि आयज पळोवंक गेल्यार स्लम एरियेक तेंच्यांनी आयज थंयसर पळोवंक गेल्यार व्हडले व्हडले बंगले बांदलेले आसा आणि तो जागो डोंगराचे जे पण भायले नॉन गोंयकार आहात ते रावतात. आणि आमची झाडान गाडे आसलेले ते गाडे त्यांनी 2 वर्सां पयलीं मोडलेले, ते गाडेकाराचे सुद्धा पोटार पाय दवरला कित्याक लागून थंयसून रस्तो करतलो म्हणून. रस्तो तेणी करूंकूच ना आणि जो रस्तो करतलो म्हणून सांगलेले न्ही, जे गाड्या जे आसा गाड्या फाटल्यान म्हापशेच्या आमदाराचे शेत आसा पळोवंक गेल्यार थंयसर एक प्रायव्हेट फॉरेस्ट जाल्लेले आसा, जो म्हापशेचो आमदार शेत करूं शकना. तेन्ना आमी सगळे अख्खे गोंयकार कितें म्हणटात, तुमी शेतां करिना मरे म्हणटात, शेतां पडीक आसा म्हणून. जर म्हापशेचो आमदार जर शेतां करूं शकना जाल्यार आमी शेतां कशें करतले. पूण आमच्या शेतांत आमकां मज्जाव करता हो सरकार, कित्याक लागून आमच्या शेतांनी माती डोंगरा वचून अख्खे खोल्लेसून उदक व्हांवत येता आनी आमी शेतां बुडोवन वयता. म्हणून आमी ह्या माध्यमांतसून सांगूंक करता, लोक कितें म्हणटात तुमी शेतां करिना. आणि खरोखरच बोडगेश्वर शेतकरी बोडगेश्वर आमचें देवस्थान जें आसा भितरले 99% लोक शेतकार करता ते हांगा आसा आणि तेंची सुद्धा सरकार शेतां घेता आणि सांगता कितें सरकाराक जाय म्हणून. तेन्ना बोडगेश्वराक उलो करता आणि बोडगेश्वराच्या हितूनसून तुमकां सांगता, बोडगेश्वराचो दाणो जो आसा न्हू, दाणो बोडगेश्वर दाणो हो इम्पॉर्टंट आसा. तेन्ना म्हापशेच्या आमदारान हे कितें करच्या पयलीं शेतकारांक कॉन्फिडन्सान घेनासतना ही सगळी कामां केलेली आणि डावन टाउन प्लॅनिंग स्कीम कोड ऑफ कंडक्ट लागलेलो आसा. ते टायमाचेर ब्रिटीश म्हणजे तेजी पॉलिसी कितें म्हापशेच्या आमदाराची की कोड ऑफ कंडक्ट लागलेलो आसा. आमी जर सरकाराच्या विरुद्ध उलोवंक गेले जाल्यार आमकां काडटले भितर उडयतले. सादी मिटींग घेवंक गावची ना, इलेक्शन कमिशनाची परमिशन घेवची पडटली. त्या हातून 2 म्हयन्याचो टायम दिलेलो आसा आणि 2 म्हयने टायम जायना फुडें चकाचक म्हापशेचो आमदार शेताचे डेव्हलपमेंट करपाक सुरवात करतलो. म्हणून आमचें कंप्लीट ऑब्जेक्शन आसा. गोवा 365 खातीर विन्संट रोझारियो आनी निखिल जल्मी. शुक्रारा सांजवेळार भाजपाचो उत्तर गोंयचो उमेदवार श्रीपाद नायक, मंत्री गोविंद गावडे आणि हेर भाजपा फुडारी प्रियोळ मतदारसंघातल्या लोकांक वचून मेळ्ळे. भाजपाचे दोनूय उमेदवार वेचून हाडात. फुडाऱ्यांनी लोकांक उलो मारला. पळयात पुराय बातमी. प्लॅनिंग कितले 10 देऊन आले, फुडले 5 वर्साचे इलेक्शनाक कशे निवडून घेतले त्या संदर्भात प्लॅनिंग जाताले. त्यासाठी कितले करप्शन करूं जाय, कितले पयशे जमूंक जाय, खंय रावूंक जाय हाचे प्लॅनिंग जाताले आनी त्या प्लॅनिंगान देशाक आशें दिले. म्हाका स्वाभिमान सारको दिसता. खरोखरच हो देश आमी सगळे भाग्यवान आसात. मोदी सारको प्रायम मिनिस्टर आमकां मेळ्ळो आनी ह्या देशाक ह्या सगळ्या हातूंतल्यान वयर काडपाचे प्रयत्न जे आसात म्हणजे जे स्वप्न दवरले प्लॅनिंग केलें. गेल्या 10 वर्सां दवरला की देशाचो विकास जाला. गोंयच आमी उदाहरण घेवया. तातूंत डिटेल वतना म्हणजे पयलींच्या सगळ्या वक्त्यांनी आमदारांनी बाकीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगा इलेक्शन कितें करप ताचो हांव वचना. पूण वयर ज्या पद्दतीन ह्या देशाचो विकास जाला, गोंय सारक्या ल्हान राज्याक 36,000 कोटी रुपया ह्या 7-8 वर्सांक आमकां मेळ्ळे आनी म्हणूनच तुमी सलीन हायवे पळयतात, म्हणूनच तुमी दोनी जुवारीचे मांडवीचे पूल पळयतात, म्हणूनच तुमी एअरपोर्ट पळयतात, म्हणून तुमी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुष पळयतात. मतदान जावप आपला तरेचो एक विचार आणि सगळी यंत्रणा ज्या लागता हे जर 100% यशस्वी करतले तर आपले कार्यकर्ते ही एक बॅकबोन आसात प्रत्येक पक्षाचे मागीर XYZ आणि म्हणून जे मध्ये आमी पळयतात की फाटल्या कित्येक वर्सां लोकसभेची निवडणुकीची मतदान पर्सेंटेज जर कितले जर जाता जाल्यार जेमतेम 58% to 59%. उरलेले 40% लोक भायर कित्याक सरना होय विचार आमी करपाची गरज आसा. बरेचशे जण आमी उलयतात, आमी पळयतात मतदान करून म्हाका कितें मेळटा. हांव सगळ्या तुमच्या मुखार, कारण हांव प्रत्येक कोणी बारीक बारीक मुखाची जेन्ना मिटींग घेता तेन्ना येवं सांगता म्हणून हांवें म्हणिल्लें इलेक्शन इंजिनियरांच्या बरोबर सोशल इंजिनियरींग जावप हें बिजनेस महत्वाचें आसा. आमच्या माथेवर फॅन चलता, आमच्या माथेवर लायट चलता, आमी ज्या रस्त्याचेर येतात, आमी जे उदक पितात, हें सगळें
जर कोणी जर दिल्ले आसा त्या वेचून दिल्ल्या सरकारने दिल्ले आसा आणि म्हणूनच आपल्याक जाय ते सरकार निवडून दिवन आपलो विधंगर जी आसा साधन सुविधा मेळोवपाचे त्या खातीर मतदान जावप हें महत्वाचें आसा. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, समृता खणगांवकर आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. वेंचणुकेच्या प्रचारान नेट धरला. काँग्रेसीचे दक्षिण गोंयचो उमेदवार विरिएटो फर्नांडीस, सावियो डिसिल्वा आनी हेर पक्ष वांगड्यांनी चिंचणी बाजारात प्रचार केलो. आम्ही इतलो प्रेशर घालो तेन्ना आमचे ही जे हाय कमांडान जेन्ना आमचो बाब एल्डन तशेंच युरी आनी अमित पाटकर जे दिल्ली गेले तेन्ना तांचेरूय जायतो प्रेशर आशिल्लो पूण ते कोणाचे आयकोंक ना तुमचे आशिल्ले लोकांचे आयकोन त्यांनी आयज आमकां जाय तो आयज निर्माण दिला. It's a tactic of BJP to give a free tickets. आणि मला किती आता कोण वयतले आमचे कॅथोलिक लोक सोडतले म्हणटकच प्लीज डोंट फॉल इन दॅट ट्रेप फॉर टेकिंग अँड एक्सेप्टिंग दॅट फ्री तिकेट्स. सेंटराक एक हा आणि बाकीच्या स्टेट्स हा स्टेट अँड डिफरंट गव्हर्नमेंट गोंया तो सरकार चलयता तांणी आमचे इंट्रस्ट पळोवपाक जाय आनी सेंटरा तांणी ब्रॉड इंडियेचे इंट्रस्ट पळोवपाक जाय जावं डिफेन्स जावं फायनान्स जावं फॉरेन रिलेशनशीप असले पण तांणी आयज इंटरफियरन्स केल्ले आसा इन स्टेट पॉलिटिक्स इन गोवा स्पेशली. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गांवकार आणि संगीता ओली. पॅक्स ऑफ नागवान कुट्टरी विलेजर्स सोशल वेलफेअर एससीक हारायलो. 3-1 अशा गोल फरकान रोमांचक मॅच जाल्ली. पाणावली जाल्ले गोवा प्रोफेशनल फुटबॉल लिगान पॅक्स ऑफ नागोवान कुट्टरी विलेजर्स सोशल वेलफेअर एससीक 3-1 अशा गोल फरकांनी हारायलो. शुबर्ट जॉन्सनान पॅक्स ऑफ नागोवा खातीर आघाडी दुप्पट केली आणि कुट्टरी विलेजर्स वतीन क्लायव्ह मिरांडान गोल मारलो. गोवा 365 खातीर संदीप तुळेकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. शेनवारा सुक्या हवामान अणभवपाक मेळटलें. चडीत तापमानात व्हडलोसो फरक दिसचो ना. कांय कडेन कुपां दिश्टी पडटलीं. चडांत चड आनी उण्यांत उणें तापमान 34 ते 25 डिग्री सेल्सियस उरतलें. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.